तुम्हालाही कधी असा प्रश्न पडला आहे का की स्त्रियांच्या शरीरातील तो भाग खरोखरच एखाद्या खोल दरीसारखा असतो ज्याला काही अंतच नाही? किंवा कोणत्याही आकाराचे लिंग त्यामध्ये सामावू शकते की त्याचीही काही मर्यादा असते? आजही आपल्या समाजात यावर उघडपणे बोलणे टाळले जाते. पण आज आपण अशा एका सत्यावर बोलणार आहोत जे कदाचित 90% पुरुषांना आणि खुद्द स्त्रियांना सुद्धा माहीत नसेल. हा व्हिडिओ तुमची विचारसरणी आणि आत्मविश्वास दोन्ही बदलेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर संगीता जाधव. योनीची खोली प्रत्येक स्त्रीमध्ये वेगळी असते का? किंवा वय वाढल्यानंतर आणि नैसर्गिक प्रसूतीनंतर यात काही मोठा बदल होतो का? लोक सहसा यावर बोलणे टाळतात, पण आज मी तुमच्याशी अशा गोष्टींवर बोलणार आहे ज्याबद्दल कदाचित तुमच्या जोडीदारानेही कधी तुमच्याशी मोकळेपणाने चर्चा केली नसेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मध्येच मी तुम्हाला एक असे सत्य सांगणार आहे जे तुमचे वैवाहिक जीवन आणि तुमचा आत्मविश्वास पूर्णपणे बदलून टाकेल. जर तुम्हाला वाटत असेल की ही फक्त एक सामान्य माहिती आहे, तर तुम्ही चुकीचे आहात. आज आपण अशा एका जादूबद्दल बोलणार आहोत जे एका स्त्रीच्या शरीरात लपलेले असते. तर चला, कोणतीही लाज न बाळगता आजच्या सत्याचा सामना करूया. आता आपण त्या अवयवाबद्दल बोलूया ज्याला आपण योनी म्हणतो. बरेच लोक याला फक्त एक छिद्र समजतात, पण प्रत्यक्षात ही एक अतिशय लवचिक स्नायूंनी बनलेली नलिका आहे. ही नलिका बाहेरून सुरू होऊन गर्भाशय ग्रीवेपर्यंत जाते. जर आपण याच्या खोलीबद्दल बोललो तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की याची कोणतीही एक ठराविक लांबी नसते. सामान्य अवस्थेत जेव्हा एखादी स्त्री उत्तेजित नसते तेव्हा योनीची खोली सरासरी 3 ते 4 इंच म्हणजेच 7 ते 10 सेंटीमीटरच्या दरम्यान असते. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेत, फक्त 3 ते 4 इंच. पण थांबा, इथूनच खरा रहस्यमय प्रवास सुरू होतो. जशी एखादी स्त्री मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या उत्तेजित होते, तिच्या शरीरात एक अद्भुत बदल होतो, ज्याला आपण वैद्यकीय भाषेत वजायनल टेंटिंग म्हणतो. या दरम्यान योनीच्या भिंती प्रसरण पाहू लागतात आणि तिची खोली वाढून 6 ते 7 इंच किंवा त्याहूनही अधिक होऊ शकते. हे अगदी एखाद्या फुग्यासारखे आहे, जो रिकामा असताना लहान असतो पण हवा भरल्यावर फुगतो आणि मोठा होतो. अनेकदा पुरुषांना अशी भीती सतावते की त्यांचा आकार कमी आहे, किंवा स्त्रियांना असे वाटते की त्यांची खोली खूप जास्त आहे. पण सत्य हे आहे की योनीचा पुढचा 1/3 भागच सर्वात जास्त संवेदनशील असतो. इथेच बहुतांश नसांची टोके असतात जी सुखाची जाणीव करून देतात. योनीच्या खोलीचा थेट संबंध मुलं जन्माला घालण्याशी नसतो, जसे की बरेच लोक मानतात. बऱ्याच जणांचा असे वाटते की नैसर्गिक प्रसूतीनंतर योनी कायमची सैल किंवा खूप खोल होते. योनीचे स्नायू अतिशय लवचिक असतात. ते बाळाच्या जन्माच्या वेळी खूप प्रसरण पावतात, पण काही काळानंतर ते आपोआप आकुंचन पावून त्यांच्या पूर्वीच्या स्थितीत परत येण्याचा प्रयत्न करतात. मात्र ओटीपोटाच्या स्नायूंचे व्यायाम जसे की केगल व्यायाम यामध्ये खूप मदत करतात. मी इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करते की योनीची खोली मोजण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मोजपट्टीची गरज नाही. ही निसर्गाची अशी एक रचना आहे जी स्वतःला गरजेनुसार सामावून घेते. जेव्हा तुम्ही उत्तेजित होता तेव्हा गर्भाशयाचे तोंड वरच्या दिशेने उचलले जाते, ज्यामुळे शरीराच्या संपर्कासाठी जास्त जागा निर्माण होते. याच कारणामुळे जर एखादी स्त्री पूर्णपणे तयार किंवा उत्तेजित नसेल तर तिला शरीर संबंधांदरम्यान वेदना जाणवू शकतात, कारण तिची योनी अजून प्रसरण पावलेली नसते. म्हणूनच पूर्वरंगाचे महत्त्व फक्त रोमांससाठी नाही, तर शारीरिकदृष्ट्या योनीची खोली आणि रुंदी तयार करण्यासाठी देखील असते. बरेच लोक मला विचारतात की जास्त शरीर संबंध ठेवल्यामुळे योनीची खोली वाढून ती सैल पडते का? याचे उत्तर आहे अजिबात नाही. हे काही एखादे कापड नाही जे वारंवार वापरल्याने लोंबायला लागेल. हे स्नायू आहेत जे प्रत्येक वेळी आपापल्या जागी परत येतात. फरक फक्त तेव्हाच पडतो जेव्हा उत्तेजनेची कमतरता किंवा रजोनिवृत्तीसारखी स्थिती असते, जिथे संप्रेरकांच्या कमतरतेमुळे योनीच्या भिंती पातळ आणि कमी लवचिक होऊ शकतात. आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या शरीराची रचना वेगळी असते, जसे तुमच्या बोटांचे ठसे वेगळे असतात. कोणाची खोली थोडी कमी असू शकते तर कोणाची थोडी जास्त, पण हे कधीही शारीरिक समाधानाच्या आड येत नाही. आता त्या गुपिताबद्दल बोलूया ज्याचे मी सुरुवातीला वचन दिले होते. तुम्हाला माहीत आहे का की योनीची खोली मानसिक तणावामुळे देखील प्रभावित होते? जर तुम्ही घाबरलेला असाल किंवा तणावाखाली असाल तर योनीचे स्नायू आकुंचन पावतात, ज्यामुळे ते आणखी लहान जाणवू लागते. जर हे गंभीर असेल तर याला वजायनिस्मस असेही म्हटले जाते. म्हणूनच खोलीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे तुमचे तणावमुक्त राहणे. जर तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने हे विज्ञान समजून घेतले की हा अवयव किती परिस्थितीशी जुळवून घेणारा आहे, तर तुमच्या सगळ्या चिंता दूर होतील.
शेवटी फक्त एवढेच समजून घ्या की योनीची खोली ही कोणतीही रहस्यमय विहीर नाहीये, तर तो एक अतिशय संवेदनशील आणि समजूतदार अवयव आहे जो तुमच्या प्रेमासोबत आणि उत्तेजनेसोबत तालमेल राखतो. मला खात्री आहे की आजची ही माहिती तुम्हाला केवळ शिक्षितच नाही करणार, तर तुमच्या मनातील संकोच आणि भीती देखील दूर करेल. मी आहे डॉक्टर संगीता जाधव आणि अशाच स्पष्ट आणि अचूक वैद्यकीय सल्ल्यासाठी आमच्याशी जोडलेले रहा.